स्वप्न जर मोठं असेल तर गावही उद्योगाचं केंद्र बनू शकतो आणि त्याला जर मेहनतीची जिद्दीची साथ भेटली तर एकाच्या छोट्याशा अशा डोंगराळ भागातून तुम्ही पाहू शकता एक नाविन्यपूर्ण उद्योग उभारला जाऊ शकतो आणि तो उद्योग किती मोठ्या उंचीच्या भरारीवर घेऊन गेला जाऊ शकतो याचं आज आपण एक उदाहरण पाहणार आहोत. नमस्कार, मी अनिकेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या शेती एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एका गावरान कुक्कुटपालनाला भेट देण्यासाठी आलो आहोत. तर त्याचा जो ओनर आहे आपण त्यांच्याशी बोलून त्याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव आणि हा पत्ता सांगा पूर्ण. नारायण वैजनाथ खोले, मुक्काम पोस्ट अक्षर भवन, तांबा, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. बरं, आता ह्या उद्योगाबद्दल आम्हाला पूर्णपणे माहिती द्या. म्हणजे कसं की हा उद्योग उभारण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला आणि तो प्रॉफिटेबल आहे का किंवा तुम्ही लॉसमध्ये गेलाय का, जो बघणारा आपला व्ह्यूअर्स आहे त्यानं तुमच्याकडे बघून हा उद्योग उभारावे की नाही उभारावं याची त्याला म्हणजे एक पूर्णपणे माहिती मिळाली पाहिजे. स्वतः करणार असेल तर काहीच अडचण नाही. बरोबर. लेबर कोण करण्यात मजा नाही. स्वतः मालक करणार असला तर काहीच अडचण नाही. मी 2 वर्षापासून झाले करतोय. मला काही बी अडचण नाही आलेली. आणि आता हे जे शेड पाहतोय पाठीमागे, या शेडबद्दल आम्हाला माहिती द्या. हे किती बाय कितीचं शेड आहे? 21 बाय 100चं शेड आहे. 21 बाय 100. आणि याच्यामध्ये जी जात तुम्ही पाळताय ती कोणती आहे? कावेरी. आतमध्ये आता दादा मला ह्या शेडचं स्ट्रक्चर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काय की ह्या स्ट्रक्चर आम्हाला तुम्ही समजून सांगा. म्हणजे हे जे याचं अंतर आहे लांबी रुंदी 21 आतल्या आत 21 अंतर आहे आणि लांबी 100 आहे. रुंदी 21, लांबी 100. रुंदी 21 फूट, लांबी 100 फूट. बरं, आता दुसरी गोष्ट आहे, एवढं बांधण्यासाठी तुम्हाला खर्च किती आला? खर्च 6-6.5 लाख रुपयापर्यंत खर्च आला असेल. 6-6.5 लाख रुपयापर्यंत खर्च आला आहे. आणि हे जे तुम्ही बांधलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा पक्षी घेण्यासाठी किती खर्च आला? पक्षी 22 रुपयाने आपल्याला एक पक्षी पिल्लू भेटलो होते एका दिवसाचं. आणि त्यांचं खाद्य मेडिसिन आलं. बरं, आता पक्षी आपले पक्षीचं 65,000 रुपयाचे पक्षी 65,000 ह्या बॅटला. बरं, आता माझा काय प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा, तुमच्या मनामध्ये संकल्पना कसं काय आली कुक्कुटपालनाची? तो महत्त्वाचा मुद्दा आहे. सारीकून फिरून आल्याच्या नंतर म्हणलं स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा. त्यामुळे डोक्यात आलं. बरं, शिक्षण काय आहे तुमचं? शिक्षण 12वी पास आहे. 12वी पास आहे. दुसरा काय उद्योग आहे तुमचा एखादा? दुसरा आहे ना, हॉटेल मंडपचा आहे. बरं, आणि मग ते 2 उद्योग असताना तुम्ही पुन्हा ह्या तिसऱ्या उद्योगाकडे? नाही, ते बंदरात बघतो त्यामुळे आपलं सेपरेट काहीतरी करावं म्हणून माझ्या डोक्यात. बरं, आता प्रॉपर माहिती द्या आम्हाला. पहिल्यापासून मी जे तुम्हाला प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाचे आम्हाला उत्तर द्या सविस्तर. हे तुम्ही याच्यामध्ये किती पक्षी टाकलेले आहेत? 3,000 आहेत आत्ता. 3,000. बरं, आता तुमच्याकडे भांडवल होतं बरोबर, तुमच्याकडे 6-6.5 लाख तुमच्याकडे गुंतवायला होते म्हणून तुम्ही तेवढे गुंतवले बरोबर, आणि तुम्ही त्याच्यातून प्रॉफिट काढताय. परंतु असा एक वर्ग आहे ज्याला एखादा उद्योग व्यवसाय तुमच्यासारखा स्वतःचा उभारायचा आहे, परंतु त्याच्याकडे पैशाची कमतरता आहे. आपण एक प्रकार करू की 1 लाख रुपये त्याच्याकडे आहेत किंवा 2 लाख रुपये त्याच्याकडे नाही, मग थोड्यापासून सुरुवात करावं वाटते. आपण सुरुवातच जरा मोठी केलेली समज, पण 2,000च्या पुढची सुरुवात केली ती आज 3,000 आहेत. 2,000 पक्ष्यांची तुम्ही सुरुवात केली होती. आता मला सांगा, ज्या ठिकाणी आपण उभा आहे, तुम्ही बीड जिल्हा म्हणले बरोबर, ह्या बीड जिल्ह्यातले जे आजूबाजूचे लोक असतील, आजूबाजूचा वर्ग आपल्याला पाहणार असेल, त्याला जर ह्या उद्योगाची व्यवसायाची उभारणी करायची असेल तर तुम्ही मला पहिल्यांदा हे सांगा की या एक पक्षी तुम्ही किती दिवसाचा पक्षी आणता आणि त्याची प्राईस काय असते? 1 दिवसाची पक्षी आणतो, त्याची 22 रुपये प्राईस होती. ह्या बॅटला कमी जास्त मार्केटने खालीवर होत राहते. किती पैशाचा फरक पडतो? 30 रुपयापर्यंत पिल्लू जाऊ शकते. हायेस्ट 30. कधी 15 रुपयाला बी भेटू शकते. 15 रुपयाला, कधी 10 रुपयाला बी होऊ शकते. बरं, तुम्ही पिल्लू आणलं 22 रुपयाला. 22 रुपयाला आणलं बरोबर. आता 22 रुपयाला आणलेलं पिल्लू ते किती दिवसाचं असतंय? 1 दिवसाचं. 1 दिवसाचं. ते 22 रुपयाला आणलेलं पिल्लू तुम्हाला किती दिवस सांभाळायचं? पुन्हा 70 दिवस. 70 दिवस सांभाळायचं. 70व्या दिवशी ब्याज जाते. 70 म्हणजे 2.5 महिने सांभाळायचे. बरं, आणि मग त्या 70 दिवसामध्ये या एका पिल्लाला किती खर्च येतो सांभाळण्यासाठी? आता 3,000 पक्षाला कमीत कमी आपल्याला 3.5-4 लाख रुपयापर्यंत खाद्य लागणार आहे. 3.5 ते 4 लाख रुपये. 3.5 लाखापर्यंत खाद्य पक्षी सकट म्हणजे आपल्या 4-4.25 लाख रुपये सगळा खर्च येईल. किती खर्च आहे? 4 लाखपर्यंत.
4 लाख खर्च आहे आणि हे ज्यावेळेस विक्रीला जाणार आहे 70 दिवसांनी ज्यावेळेस विक्रीला जाणार आहे त्यावेळेस त्याचा प्रॉफिट किती होणार आहे? प्रॉफिट ऑनलाईन मार्केटिंग असते, समज जसा भाव असेल तसं. कधी 150 असू शकतो, कधी 200 बी असू शकतो, कधी 120 असू शकतो, कधी 130 बी असू शकतो. सरासरी 130 जरी पक्षी गेले आपले तरी बी आपल्याला 3000 पक्षामध्ये दीड लाख तर राहायलाच पाहिजेत. 1.5 लाख रुपये निव्वळ प्रॉफिट. निव्वळ profit. किती दिवसामध्ये? 70 दिवसामध्ये, 2.5 महिन्यामध्ये. 2.5 महिन्यामध्ये. हे झालं प्रॉफिटचं गणित, बरोबर. आता काय होतंय, जे बघणारे लोक असतात का ते फक्त प्रॉफिट बघून धंद्यात उतरायचा प्रयत्न करतात. तर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही आता प्रॉफिट सांगितलं बरोबर, ह्या धंद्यातला लॉस सांगा तुम्ही आता आम्हाला. लॉस बी होऊ शकतो. आणि त्या लॉसचे कारण काय असू शकतात? कारण स्वच्छता नसलेली शेडची, देखरेख नाही, शेड आपली चिखला पाण्यात जरी खराब याच्यात, समज अशी फ्रेश वातावरणात असल्यावर काही अडचण नाही. आणि आता हे टायमिंग लक्ष देणे. हे जे तुम्ही शेडचं स्ट्रक्चर सांगितलंय, तुमच्याकडे 3,000 3,500 कोंबड्या आहेत बरोबर, 100 बाय 20चं तुमचं शेड आहे. एवढं बघण्यासाठी याचा मजूर किती लागतो? मजूर मी एकटाच आहे. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, बाकी काही नाही. त्यांना बघायचं नाही, काही नाही. टायमाला त्यांना खुराक सकाळी टाकणे, डायरेक्ट म्हणजे सकाळीच टाकणे. म्हणजे मजुराची गरज नाही, मजुराची गरज नाही. आणि मेडिसिन फक्त टायमावर येणे, मेडिसिन देणे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जर एखादा नोकरदार असेल किंवा एखादा असा कोणतरी व्यक्ती आहे जो 10 ते 5 जॉब करतोय आणि त्याच्या मनामध्ये जरी संकल्पना आलेली आहे, तर तुम्ही म्हणले सकाळी 2 घंटे आणि संध्याकाळी 2 घंटे बरोबर. मला सांगा, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत यांची निगा कशी घ्यायची असते सविस्तर माहिती. सकाळी उठल्याच्या नंतर त्यांना फक्त खाद्य टाकणे, आणि जे लस वगैरे टायमिंग असते ते पहिल्या 7व्या दिवशी 1 लस असते, 14व्या दिवशी 1, 21व्या दिवशी 1. 7-7 दिवसाला 3 लशी असतात. ते 3 लशी द्यायच्या आणि सकाळी खाद्य टाकले की डायरेक्ट म्हणजे सकाळीच खाद्य टाकायचं. एका दिवसात फक्त सकाळी खाद्य टाकायचं डायरेक्ट म्हणजे सकाळी 12 घंट्याच्या नंतर खाद्य टाकायचं. याच्यामध्ये खाद्य टाकून द्यायचं बरोबर. एकदा फुल भरायचे. जसे पक्षी असतील त्या हिशोबाने आपले भांडे असतील, जेवढे भांडे जास्त तेवढे कमी काम. आणि हे जे एवढे मोठे तुम्ही बल्ब लावलेत बरोबर, या बल्बांचं आत्ता काय कारण आहे? म्हणजे लहान असताना ते लाल बल्ब लागतात गरमीसाठी, त्यांना ऊब लागते छोटेपणी. आता त्या बल्बांची काहीच गरज नाही. आता दुसरी गोष्ट अशी, आपण पाहिले डोंगराळ भागात आहे बरोबर, इकडं उन्हाचं प्रमाण जास्त आहे. तर हे ऊन टाळण्यासाठी तुम्ही ह्या शेड बनवत असताना याची काही म्हणजे प्रॉपर मेजरमेंट घेतलेली आहे का? कोणाकडून माहिती घेतलेली आहे का? आपण कोणाकडून माहिती नव्हती घेतली, काही नाही. शेड दाखवतो. मग ही हाईट कशी कन्सिडर केली तुम्ही? म्हणजे हाईट एवढीच असावी तेवढीच असावी? नाही, 6 फूट आपण पाहिलेलं आहे, पण कोणी आपल्याला माहिती नाही घेतली. आपण शेड पाहिले होते बाकीच्या 2-3 जागेवर गेलतो, पण आपण काय अशी समज प्रॉपर माहिती कोणाकडून घेतली नाही. समज शेडची हाईट फक्त 6 फूट. ते म्हणले काहीच अडचण नाही 6 फुटाला. बरं, आता हे दुसऱ्या या साईडला दाखव. हे आहे खाद्य. हे खाद्य तुम्ही बाहेरून मागवताय की स्वतः तयार करताय? बाहेरून मागवताय. आणि मग ही एक गोणीची प्राइस किती आहे? याचं वजन किती आहे? हे 50 किलोची बॅग आहे, 1750 किंमत आहे एका बॅगची. एका बॅगची 1750 किंमत. आपल्याकडे सध्या पक्षीची किंमत तुम्ही सांगितलं की क्वांटिटी 3000 आहे. मग या 3000 पक्ष्यांसाठी सध्याला आता यांना कटिंग करायला किती दिवस बाकी आहेत? 15 दिवस. म्हणजे यांची पुरेपूर वाढ झाली म्हणायची थोडक्यात बरोबर. तर मग ह्या सिच्युएशन मध्ये यांना खाद्य किती लागतं 3000 पक्ष्यांना? त्यांना ह्या टायमाला 7000 खाद्य लागत आहे एका दिवसाला. एका दिवसासाठी 7000 खाद्य. ह्या परिस्थितीत 7000 रुपयाचं खाद्य लागतं. तर पहिल्या दिवसापासून, ज्या दिवसापासून पक्षी आणला त्या दिवशीपासून 70 दिवस आपल्याला पक्षी पाळायचा आहे हे कन्फर्म झालं आहे बरोबर. तर मला सांगा, त्या पहिल्या दिवसापासून 70 दिवस ज्यावेळेस तुम्ही ते पक्षी पाळताय, त्यांना विविध प्रकारचं खाद्य खाऊ घालताय, त्यांच्यासाठी अशी पाण्याचे भांडे असतील, खाद्याचे भांडे असतील, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक म्हणायचं आहे की तुम्ही 3000 पहिल्यांदा किती पक्षी आणले होते? 2000 बरोबर. मग ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही 2000 पक्षी आणले तर त्याच्यातले मर किती होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. 150 मर झाली. 2000 पाठी मागं 150 मर. म्हणजे जर 2000 आणि 150चं पाहिलं तर मला वाटतं प्रमाण जास्तही नाही है नाही. आणि ते का झालती, त्याचं कारण काय? लाईटिंगचा प्रॉब्लेम होता. म्हणजे पक्षी लहान असताना त्यांना लाईट कंपल्सरी असते. लाईटीचा थोडा प्रॉब्लेम वाऱ्यामुळे, त्याच्यामुळं पावसामध्ये बॅच सुरू केली होती. लाईटिंगची थोडी प्रॉब्लेम, त्यामुळे मर झाली. बरं, मग आता आपले जे व्ह्यूअर्स आहेत मग त्यांना तुम्ही हे सांगणार का की पाऊस जर असेल तर टाळा म्हणून? इन्व्हर्टर सुविधा असली तर काय अडचण नाही. बरं. आणि हे बाजूला दाखव. बाजूला तुम्ही हे जे बांधले ग्रीन नेट आहे किंवा या बाजूला ताडपत्री आहे,
ही ताडपत्री गरजेचीच असते का? हा, वाऱ्यासाठी त्याच्यासाठी पावसाळ्यामध्ये बाहेरचा पाऊस आत येऊ नये हा, बरोबर. आणि वारही लागू नये, बरोबर. आता दुसरी गोष्ट अशी, ही बांधलेली ताडपत्री ज्यावेळेस अशी याला हे होते धडकते, त्याचा आवाज येतोय, त्या आवाजाने यांना काही फरक काही पडतोय अडचण का? नाही. लहान असताना नाही, काहीच नाही. काही प्रॉब्लेम नाही. बरं, आता आपण थोडंसं व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत. मला हे सांगायचं आहे की ठीक आहे, 70 दिवस आपण पक्षी पाळला, त्याची निगा राखली, त्याला योग्यही केला, त्याची वाढही भरपूर प्रमाणात झाली, पण यांना विकायचा कुठं? काही नाही, व्यापारी जागेवर येतात. जाग्यावर येतात, इथं येऊन घेऊन जातात. इथं येऊन घेऊन जातात. प्लेट काटा म्हणलं तर प्लेट काटा, ताण काटा म्हणला छोटा तर ताण काटा आपल्या समोर पाहिजे तसे. म्हणजे हे नगावर विकले जाते का यांचं वजन करून किलोवर देणं? किलोवर किलोवर. हा. आणि मग त्या किलोचा काय भाव राहतो जनरली? 150 पर्यंत राहतो. आता सध्या 140 150 पर्यंत चालू आहे. वाढू 40 बी शकतो, कमी बी होऊ शकतो. वाढू बी शकतो, कमी बी होऊ शकतो. ओके. आणि हे जे 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, याच्यामधल्या कोणत्या ऋतूमध्ये तुम्हाला जास्त प्रॉफिट भेटतं? हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जास्त प्रॉफिट भेटतं. मर बी जास्त होती पक्ष्यांना हिवाळ्यामध्ये, पण रेट बी जास्त असतो. नाही, मी म्हणजे माझी प्राथमिक माहिती अशी आहे किंवा मला माहिती आहे एवढं की ह्या पक्ष्याच्या अंगामध्ये गरमी असते हा. आणि याला गरमी सहन होत नाही, मग याची उन्हाळ्यात जास्त मर होते. नाही, उन्हाळ्यात अजिबात मर होत नाही. आता 3000 पक्ष्यामधून 50 पक्षी मिळत नाही. उन्हाळ्यात मर होत नाही, हिवाळ्यात मर होत होती. नाही. हा, हिवाळ्यात मर होती. थंडीत मर होती. थंडीत मर होती जास्त. आता दुसरी गोष्ट अशी की हे ज्यावेळेस हे कोंबड्याचं तुम्ही पालन केलं आहे, याच्यामधून उत्पन्नाचे किती स्रोत आहेत? म्हणजे याच्यातून अंडे भेटतात का? अंडे भेटतात. 5 महिन्याच्या नंतर अंडे चालू होतात. 5 महिन्याच्या नंतर अंडे चालू होतात. म्हणजे 70 दिवसाचे पक्षी जर 5 महिने ठेवला तर अंडे चालू होतात. मी स्वतः ठेवले होते, हां, पण आपल्याला जागा नाही त्यामुळे आपण करून टाकलं. आणि किती दिवसाची लाईफ आहे या पक्षाची? किती वर्ष जगतो हा पक्षी? मोहर इतके दिवस सांगता येत नाही, पण गावरानपणे रोजची रोज डेली एक अंडे देतो पक्षी. मी ठेवली होती 50 पक्षी. हां, रोज 50 अंडे डेली भेटायचे आपल्याला. डेली 50 अंडे Daily 50 भेटायचे. अंडे. आणि गावरान आहे त्याच्यामुळे गावरान मग त्या आहे. गावरान अंड्याचा भाव किती होता? 10 रुपयाला अंडे. 10 रुपयाला अंड. बरं, आता दुसरं असं की जो बघणार आहे आपला व्ह्युअर्स, त्याचा सगळ्यात पहिला बघण्याचा हेतूच हा असतो की तुम्ही जे व्यवसाय करताय, बरोबर, हे व्यवसाय का करायला पाहिजे आणि केलाय, तुम्ही जर केलाय तर त्याच्यातून प्रॉफिट आहे का? शेतीसाठी जोडधंदा म्हणून हां, 1 नंबर आहे. हां, हा, मी स्वतः करतो 2 वर्षापासून. मला अजून लॉस नाहीच आहे. मी प्रॉफिटमध्येच आहे. प्रॉफिटमध्ये. हा, त्यामुळे मी करणारा सांगू शकतो 100% गॅरंटीवर शेतीला जोडधंदा म्हणून केलं तर चांगलंच आहे. बरं. आणि आता आजूबाजूच्या आपल्या ज्या परिसरातले लोक आहेत ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, त्यांना जर तुमच्याकडं अंड्यासाठी किंवा कोंबडीसाठी जर त्यांची मागणी असेल तर त्यांना इथं यासाठी तुमचं पुन्हा एकदा नाव, गावचा पूर्ण ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा, जेणेकरून जे लोक आहेत ज्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा आहे ते तुमच्याशी त्या मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधतील. माझं नाव नारायण वैजनाथ खोले, मुक्काम पोस्ट राक्षस भवन, तांबा, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 95 61 30 21 24. अशाच नवीन नवीन व्हिडिओला पाहण्यासाठी, उद्योग जगतामध्ये नवीन नवीन पाऊल ठेवण्यासाठी आमच्या शेती एक्सप्रेस या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.